सकाळी उठल्यावर आपल्यापैकी प्रत्येक जण पहिली गोष्ट काय करतो तर मोबाईल बघतो, बरोबर? पण ह्या मोबाईल बघण्याचा आपल्या ब्रेनवरती आणि आपल्या शरीरावर काय परिणाम होतोय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पहिल्या 30 ते 45 मिनिटांमध्ये कॉर्टिझॉल अवेकनिंग रिस्पॉन्स हा नैसर्गिकरित्या वाढतो. म्हणजेच कॉर्टिझॉल हॉर्मोन जो आहे हा नैसर्गिकरित्या वाढत असतं. कॉर्टिझॉल हॉर्मोन हा स्ट्रेस हॉर्मोन जरी असला तरीही सकाळच्या वेळेमध्ये ते हेल्दी काम करतं. म्हणजे ते आपलं मेटाबॉलिझम सुरू करतं, आपलं एनर्जी वाढवतं, आपला फोकस वाढवतो, आपल्याला शरीराला जागं करतं. ही सगळी कामं हे सकाळच्या 30 ते 45 मिनिटांमध्ये ही होत असतात. पण सकाळी उठल्यानंतर कुठलाही एक्सटर्नल स्टिम्युलस नसेल, शांत वातावरण असेल तर हा CAR हा नैसर्गिकरित्या काम करतो. पण जेव्हा आपण मोबाईल बघतो तेव्हा आपल्या ब्रेनला आपल्या डोळ्यांमधून एक सिग्नल जातो की जिथे अर्जन्सी आहे, काहीतरी थ्रेट आहे आणि कॉर्टिझॉल हॉर्मोन हे जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होतं. आणि ह्या वाढलेल्या कॉर्टिझॉलमुळे सकाळपासूनच अँक्झायटी, रेस्टलेसनेस, हार्टबीट्स वाढणं, म्हणजे आपण सकाळपासूनच अँक्झायटी मोड आणि स्ट्रेस मोडमध्ये जातो आणि यामुळे ब्रेन हा रिॲक्शन मोडमध्ये जातो आणि याचे परिणाम म्हणजे सतत चिडचिड, फोकस होत नाही, घाईघाईने निर्णय घेतले जातात. म्हणजेच आपलं आपण स्वतः हे रिस्पॉन्ड नाही तर रिॲक्ट करायला लागतो आणि या सगळ्याचा परिणाम की दिवस आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही आणि ह्याची सुरुवात ही सकाळपासूनच झालेली असते. म्हणजे सकाळी उठून मोबाईल बघितल्याने आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक ह्या तीनही स्तरांवरती हा अशा पद्धतीचा म्हणजे अस्थिर असा परिणाम हा होत असतो. त्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने आपला दिवस हवा आहे हे आपल्याला ठरवायचं आहे आणि त्याचा दूरगामी परिणाम काय होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यामुळे सकाळची सुरुवात ही मोबाईल न बघता करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात ही कशी करताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघितल्याने तुमचा दिवस हा कसा जातोय हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.